अकोल्यानंतर पुढची बातमी आता पुण्यातून। उंडरीमधील नामांकित युरो स्कूलनं शिक्षण विभागाच्या मंजुरीनंतर देखील एका 5 वर्षीय मुलाला RTE अंतर्गत प्रवेश नाकारलाय। प्रवेशासाठी शाळा प्रशासनानं 50,000 रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला। शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्यामुळे हताश महिलेनं थेट पोलीस आणि प्रशासनाकडे धाव घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला। हे प्रशासकीय अधिकारी आहे, हे मॅडम आहेत। या मॅडमनी मला वेळोवेळी मदत केली। या विभागाकडून पत्र दिले गेले साहेबांना की तुम्ही गुन्हा दाखल करा। ते जिल्हा परिषद तिथून सुद्धा यांना पत्र आलंय की जर शाळेनी मॅडम आणि सर जेव्हा शाळेत आले जर नाही केलं ऍडमिशन तर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। मग यांनी कोणत्या अधिकारात शाळेला 3 दिवस दिलेत, कोणाच्या अधिकारात दिलेत? आणि शाळेने लिहून दिले सर मला की आम्ही यांची ऍडमिशन राखून ठेवलेली आहे। कोणत्या संविधानाच्या अधिकारात त्यांनी रोखून ठेवलेली आहे मला ते लिहून द्या। हे ऍडमिट लेटर आहे माझ्या मुलाचं जे अधिकृत शासनाने दिलेलं आहे। शासनाच्या पोर्टलवर माझे सगळे कागद आहेत। इथल्या अधिकारात फक्त हे सर आहेत जे काहीच काम करत नाही। तुम्हाला शाळेचा कोणता अधिकारी दबाव टाकतोय मला सांगा। सर 2 लेटर आले होते मॅडम, 2 तक्रारी आल्या होत्या तुमच्याकडे। तुम्ही दोघांचे पण लेटर दिले होते शाळेला। तुम्ही वेळोवेळी माझी मदत केली, तुम्ही मला